कुंभ राशी 19 ते 25 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्यात मे महिन्याच्या या आठवड्यात कोणताही प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार नाही। या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते। यासोबतच काही मोठी चांगली बातमी मिळू शकते। कदाचित आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या एखाद्या समस्येवर आता उपाय सापडू शकेल। मे महिन्याचा चौथा आठवडा तुमच्यासाठी खूपच खास असणार आहे। 19 ते 25 मे या आठवड्यात 3 मोठ्या ग्रहांनी त्यांची राशी बदलल्या आहेत, ज्याचा परिणाम कुंभ राशी तसेच देश आणि जगात दिसून येणार। या आठवड्याच्या सुरुवातीला 1 दिवस आधी राहू आणि केतूने त्यांची राशी बदलली आहे। 18 मे रोजी राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत प्रवेश करतो। याशिवाय 23 मे रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल। तर चला जाणून घेऊया कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य सविस्तरपणे। कुंभ राशी, तुम्हाला सर्जनशील कामात रस असेल। बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होऊ शकतात। तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटू शकता। आरोग्य सुधारेल। या आठवड्यात तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप सक्रिय असाल। नवीन योजना आणि कल्पना अंमलात आणण्याची वेळ आली आहे। आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल। तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते। बदलत्या हवामानात विशेषतः तुमच्या आरोग्याची काळजी घ्या। कुंभ राशीच्या लोकांसाठी जर आपण आठवड्याच्या पहिल्या काही दिवसांमध्ये थोडा वेळ बाजूला ठेवला तर उर्वरित आठवडा शुभ आणि सौभाग्याने भरलेला असतो। आठवड्याच्या मध्यापासून परिस्थितीत मोठा बदल दिसून येईल। या काळात तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होऊन तुमचे जीवन पुन्हा रुळावर येत असल्याचे तुम्हाला दिसेल। तुमच्या धाडसामुळे आणि प्रयत्नांमुळे बिघडलेले काम पूर्ण होईल। पदोन्नती आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळतील। व्यवसायाशी संबंधित प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल। घरात आणि बाहेर लोक तुमच्या निर्णयांचे कौतुक करतील। समाजात तुमचा आदर वाढेल। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आणि कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। वैवाहिक जीवन आनंदी राहील। कुंभ राशी, 19 मे रोजी चंद्र मकर राशीत भ्रमण करेल आणि तुमच्या कुंडलीच्या 12व्या घरात प्रवेश करेल। या संक्रमणाच्या प्रभावाखाली आपण आत्मपरीक्षण करू, झोपेच्या पद्धती समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि भावनांकडे लक्ष देऊ। स्वामी चंद्र 6व्या भावावर दृष्टी ठेवेल, ज्यामुळे आपल्याला काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन राखण्याची आवश्यकता भासेल। या दिवशी आपण मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊ आणि जास्त काम करण्यापासून स्वतःला दूर ठेवू। 20 मे रोजी चंद्र कुंभ राशीतून तुमच्या लग्नात प्रवेश करेल। हे संक्रमण तुम्हाला वैयक्तिक ओळख, स्वतःची अभिव्यक्ती आणि भावनिक स्थिती यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करेल। यावेळी तुमच्या कुंडलीच्या 7व्या भावावरही चंद्राची दृष्टी असेल, ज्यामुळे भागीदारी आणि वैयक्तिक संबंधांचे महत्त्व वाढेल। तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक व्यक्तिनिष्ठ वाटू शकते। या दिवशी तुम्हाला इतरांकडून समजूतदारपणा, सहकार्य आणि संतुलनाची गरज भासेल। 22 मे रोजी चंद्र मीन राशीतून भ्रमण करेल आणि तुमच्या कुंडलीच्या 2ऱ्या घरात असेल। हे संक्रमण तुमच्या आर्थिक परिस्थिती, बोलण्यावर आणि वैयक्तिक मूल्यांवर परिणाम करेल। या दिवशी आपल्याला प्रेम व्यक्त करण्याची प्रवृत्ती जाणवू शकते आणि आपण स्वतःच्या मूल्यावर देखील विचार करू शकतो। यावेळी चंद्राची दृष्टी 8व्या भावावर असेल, त्यामुळे आपण सामायिक संसाधने आणि अचानक होणाऱ्या खर्चाबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे। भावनिकदृष्ट्या आपण एखाद्या खोल नात्यात गोंधळलेले असू शकतो, विशेषतः जेव्हा आर्थिक सहभागाचा प्रश्न येतो। कुंभ राशी, जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणत्याही आरोग्य समस्येने ग्रस्त असाल तर या आठवड्यात आराम मिळण्याची चिन्हे आहेत। शरीर आणि मन दोघेही आता सकारात्मक ऊर्जेकडे जाऊ लागले आहेत। लक्षात ठेवा की जर तुम्ही अजूनही नियमितता राखली तरच ही सुधारणा कायमस्वरूपी असेल। स्वतःला सकारात्मक लोकांभोवती वेढून घ्या आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मकता टाळा। दररोज सकाळी डोळे बंद करा आणि 5 मिनिटे सूर्यप्रकाशात खोल श्वास घ्या। कुंभ राशी, तुमच्या प्रियकराची संवेदनशीलता समजून घ्या। तुम्हाला तुमच्या प्रियकराला आधार देण्याची गरज आहे। आठवड्याचा 2रा भाग नातेसंबंधांच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्यासाठी चांगला आहे। अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे। तुम्ही सुट्टीची योजना आखू शकता, शक्यतो एखाद्या हिल स्टेशनला। या आठवड्यात भाग्यवान महिलांचे लग्न निश्चित होईल। विवाहित लोकांनी ऑफिसमधील प्रेमसंबंधांपासून दूर राहावे।
कारण तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांमध्ये काही कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचा दृष्टिकोन यशस्वी होईल आणि वरिष्ठ तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करतील. महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या. तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी फ्रीलान्सिंगच्या संधी हा एक चांगला पर्याय असू शकतो आणि जेव्हा असा पर्याय तुमच्या समोर येतो तेव्हा तो निवडा. संघाशी मतभेद झाल्यास तुम्ही काळजी घ्यावी आणि तुमचा राग गमावू नये, ज्यामुळे तुमच्या प्रोफाईलवर विपरीत परिणाम होऊ शकतो. व्यावसायिकांना अधिकाऱ्यांसोबत धोरणांशी संबंधित किरकोळ समस्या असू शकतात आणि त्या त्वरित सोडवण्याची आवश्यकता आहे. या आठवड्यात तुमचे उत्पन्न चांगले राहील, ज्यामुळे मनाला दिलासा मिळेल आणि तुम्ही तुमच्या भविष्याचे चांगले नियोजन करू शकाल. कामाच्या ठिकाणी टीमसोबत एकत्र काम करणे फायदेशीर ठरेल. घरात काही बाबींमध्ये तुम्हाला तडजोड करावी लागू शकते, परंतु शांत राहणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्या प्रेमजीवनात तुम्हाला जवळीक आणि शांती मिळेल. प्रवास आरामदायी असेल आणि दैनंदिन प्रवास खूप थकवणारा होणार नाही. जमीन किंवा घराशी संबंधित काहीतरी येऊ शकते, जसे की किंमत किंवा कागदपत्रे पूर्ण करणे. अभ्यासात एकाग्रता कमी असू शकते, म्हणून एक निश्चित दिनचर्या पाळणे तुमच्यासाठी चांगले राहील. कुंभ राशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग लेव्हेंडर आहे. भाग्यशाली अंक 5 असेल. भाग्यशाली दिवस बुधवार आहे आणि आठवड्याचा शेवट कोणालाही अपमानित करू नका आणि तुमचा राग नियंत्रणात ठेवा. एकंदरीत पाहता कुंभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.